नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पूर्ण आजी आता अर्जुन सायलीला अट घालणार आहे. त्या अटींचं पालन केलं तरच अर्जुन सायलीला पुन्हा या सुभेदारांच्या घरात राहता येणार आहे. हे सगळं होणार आहे. पण हे सगळं होण्यासाठी अर्जुनला खूप काही त्रास सहन करायला लागणार आहे. अर्जुन दाखवणार आहे की त्याचं सायलीवरती किती प्रेम आहे. अर्जुन अक्षरशः तापाने फणफणलेला आहे. तो बेशुद्ध पडत आहे कारण सायलीच्या आठवणीने त्याला खूप त्रास होत आहे. सायली त्याला हवीच आहे एवढंच त्याचं म्हणणं आहे. आणि हे सगळं आता कशा पद्धतीनं घडणार, पूर्णाजी कल्पनाची कशी समजूत घालणार आणि मग अर्जुनला सायलीला घेऊन यायला कसं सांगणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली घरी आलेले असतात आणि कल्पना म्हणत असते, अर्जुन सायली मला खरं सांगा की तुमच्या दोघांचे एकमेकांवरती प्रेम आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघंही म्हणतात की हो, आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. तेव्हा कल्पनाला पुन्हा राग येतो. कल्पना म्हणते की साफ खोटं, तुमच्या लग्नासारखं तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जसं आहे ना तसंच हे पण खोटं आहे. हे सगळं कल्पना बोलत असते. अर्जुन म्हणतो की मम्मा तू काय बोलते मला कळत नाही आहे. आणि त्या क्षणी कल्पनाला राग येतो. कल्पना जाते आणि सनसनीत अर्जुनच्या कानाखाली वाजवते. अर्जुनला टेन्शन आलेलं असतं, त्याला कळायचं बंद होतं आणि परत जाऊन ती पेपर आणते आणि अर्जुन सायलीच्या तोंडावरती फेकून मारते. अर्जुन सायलीला खूप वाईट वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी मधुभाऊ सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. यांच्या सगळ्यांचं म्हणणं असतं की लग्न करून जेव्हा या मुलीला घरात घेऊन आला तेव्हा एवढा मोठा धक्का बसलेला होता आणि आज पुन्हा तोच धक्का तू आम्हाला दिलेला आहेस. अर्जुन म्हणत असतो की तसं नाही आहे मामा, मला बोलायची संधी तरी दे, आमची बाजू मांडायची संधी तरी दे. पण अर्जुन सायलीला ती संधी काही मिळत नाही. आणि मग कल्पना त्याचबरोबर घरातील सगळेजण ओरडू लागतात. त्याचबरोबर कल्पना आणि इकडे रविराजला विचारतात पूर्णाजी की मला सांगा नक्की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ह्या शब्दाचा अर्थ काय आहे. मी म्हणते तेच आहे ना, एकमेकांना सोडून जाणं, लग्नाचा करार. रविराज सांगू लागतो की यांनी लग्नाचा जो करार केलेला आहे तो मधुभाऊंना निर्दोष सोडवेपर्यंत सायलीनं हा करार केलेला आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे, आपण पाहतोय काय आहे हे सगळं, कारण हे सगळं कशामुळे झालं आहे. आणि त्याचवेळी इकडे कल्पना बोलून जाते की जर तन्वी आणि अस्मिताने तुमच्या रूममधून हे पेपर आणले नसते तर आम्हाला कळलंच नसतं की हे सगळं काय होत आहे. आणि त्या क्षणी सायली आणि अर्जुनच्या लक्षात येतं म्हणजे हे बिंग फोडणारी दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी म्हणजे प्रिया आहे आणि प्रियाने हे सगळं केलेलं आहे हे अर्जुन सायलीला समजतं. त्याचबरोबर अर्जुन चैतन्यकडे पाहतो. चैतन्य म्हणतो की मला संधीच मिळाली नाही. चैतन्य हे बोलून दाखवतो. त्याचवेळी कल्पना त्याचबरोबर घरातील सर्वजण ठरवतात की आता सायली तू या घरात राहणार नाही, असंही तुमचं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे, त्यामुळं तुला इथून जावं लागणार आहे आणि तुझा आमच्या घराशी कोणताही संबंध नाही. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मम्मा हे सगळं जे आहे ना यात सायलीची एकटीची चूक नाही आहे, आमच्या दोघांचीही चूक आहे. पण कल्पना सायलीला हाताला धरून बाहेर खेचत नेते आणि घराच्या बाहेर ढकलून देते. तेव्हा मात्र मधुभाऊंना त्याचबरोबर इकडे मधुभाऊंना आणि कुसुमला यांनाही खूप वाईट वाटलेलं असतं. त्याहीपेक्षा जास्त अर्जुनला वाईट वाटलेलं असतं. कल्पना जेव्हा सायलीला ढकलून देते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मम्मा मलाही या घरात राहण्याचा अधिकार नाही, मीही हे घर सोडून जात आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते की अर्जुन, त्यावेळेस सायली म्हणत असते की अर्जुन सर माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही असं नाही करू शकत. हे अर्जुनला ती बोलते आणि अर्जुन तिथेच अडकतो. आणि जेव्हा मधुभाऊ सायलीला खेचत घेऊन जातात आणि त्यानंतर अर्जुन अक्षरशः कोसळलेला असतो. चैतन्य आणि अश्विन दोघंजण अर्जुनला घेऊन आत येतात. अर्जुन मात्र रडत असतो आणि हॉलमध्ये आल्यानंतर तो सायली 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 असं म्हणत तो तिथे बेशुद्ध पडतो. अश्विन म्हणतो की दादाला खूप मोठा धक्का बसलेला आहे, त्याला थोडंसं रेस्ट करणं गरजेचं आहे, आपण इथेच खालच्या रूममध्ये त्याला शिफ्ट करूया. आणि मग अर्जुनला तिथेच खालच्या रूममध्ये झोपवलं जातं. अर्जुन झोपलेला असतो आणि त्यानंतर अर्जुनला अचानक ताप चढतो. अर्जुन तापाने फणफणलेला असतो.
पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना, प्रतिमा सर्वजण तिथं असतात. सायली, अस्मिता आणि प्रिया मात्र मस्त एन्जॉय करत असतात. सायलीची हकलपट्टी झालेली आहे, या गोष्टीचा त्यांना आनंद झालेला असतो आणि त्या मस्त एन्जॉय करत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुनची अवस्था मात्र बिकट झालेली असते. त्यावेळेस कल्पना म्हणते की काय करायचं. रात्रभर अर्जुन तापाने फणफणत असतो. कल्पना त्याच्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते, परंतु अर्जुनचा ताप काही उतरत नसतो. तो फक्त एकच बोलत असतो की सायली. इकडे सायली ही फक्त शांत बसलेली असते, ती एक शब्दही बोलत नाही. तेव्हा मधुभाऊंना कुसुम सांगू लागते की मधुभाऊ, मान्य मला मुलांकडून चूक झालेली आहे, पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता ते दोघंजण एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत आणि ते सुखाने संसार करत आहेत. आपल्या सायलीने जरी कॉन्ट्रॅक्ट केलं असलं त्यावेळेस तिच्याकडे कोणता पर्याय नव्हता, त्यासाठी तिने हा निर्णय घेतलेला असला तरीही आत्ता ते जे संसार करत होते, तिनं जे त्या घरी मन जपलेलं होतं ते मनापासून केलेलं होतं. कुसुम सायलीची बाजू घेऊन बोलत असते आणि इकडे कल्पनाला टेन्शन आलेलं असतं. प्रताप, पूर्णाजी, रविराज त्याचबरोबर प्रतिमा. मग प्रतिमा आणि रविराज तिथे येतात आणि बोलू लागतात की कल्पना वहिनी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अर्जुन सायलीकडनं चूक झालेली आहे, पण आपण त्यांना बोलायची एकतरी संधी द्यायला हवी होती. आपण त्यांना एकही संधी दिलेली नाही. आपण फक्त त्यांच्यावरती आरोप करत राहिलो. आत्ता त्यांचं नातं जे आपण पाहतोय त्याच्यामध्ये खोटारडेपणा दिसत नाही. अर्जुन आणि सायलीच्या डोळ्यात एकमेकांबद्दल प्रेम दिसतंय, असं जेव्हा प्रतिमा सांगत असते तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो कल्पना, अर्जुन सायलीसाठी एकमेकांवर खूप प्रेम करत आहेत. तुला माहिती आहे का, तू आत्ता तुझ्या भावाकडे गेली होती ना, तेव्हाही तेच घडलेलं होतं. आपण ना सायलीला पुन्हा आणूया. जर आपल्याला आपला अर्जुन परत हवा असेल तर सायली पुन्हा या घरात येणं गरजेचं आहे. मीही माझ्या मनातला राग सोडून विचार करते. फक्त मी अर्जुन आणि सायलीला काही अटी घालेल. जर त्या अटी ते पाळणार असतील तरच त्यांना आपण पुन्हा एकत्र येऊ देऊया. आपण त्यांचं एक साजेसं असं लग्न लावून देऊया. हा विचार पूर्णाजीने केलेला असतो आणि मग पूर्णाजी सांगत असते अर्जुनला आणि त्याचबरोबर चैतन्याला म्हणते की चैतन्य, अर्जुनला घेऊन तू पुन्हा ये. तेव्हा इकडे चैतन्याला सांगते की सायलीला घेऊन ये जा आणि सायलीला घेऊन ये असं सांगितल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला आणायला सांगितलेलं असतं आणि अर्जुन तिथे झोपीत असतो आणि त्याचवेळी चैतन्य जातो आणि इकडे सायलीला म्हणतो की सायली वहिनी चला, तुम्हाला घरी बोलवलेलं आहे. अर्जुनची अवस्था खूप बिकट आहे. इकडे मधुभाऊ म्हणत असतात की नाही, सायली कुठेही येणार नाही. तेव्हा मात्र इकडे चैतन्य म्हणत असतो की मधुभाऊ असं नका करू. काल सायली वहिनी जेव्हापासून घरातून गेलेल्या आहेत ना, तेव्हापासून अर्जुन बेशुद्ध आहे. अक्षरशः तो तापाने फणफणलेला आहे. तो फक्त सायली वहिनींचंच नाव घेत आहे. आणि इकडे पूर्णाजी त्याचबरोबर मावशीने बोलवलेलं आहे आणि सायली वहिनीला घेऊन यायला सांगितले. त्याचवेळी तिथे चैतन्य बरोबर आलेला असतो, तो म्हणजे प्रताप. मग प्रताप आत येतो कारण प्रतापला माहिती असतं की मधुभाऊ सायलीला एकटीला पाठवणार नाही. जे काय घडलेलं आहे ते चुकीचं आहे. त्यामुळं मधुभाऊ मग प्रताप येतो आणि प्रताप म्हणतो की मधुभाऊ, मला काय वाटतं माहिती आहे का, मुलांना आपण समजून घेऊया कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये ते प्रेम दिसतंय. तेव्हा चैतन्य म्हणतो की मान्य, त्यांनी त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं, पण आता दोघंजण एकमेकांमध्ये एकमेकांच्या प्रेमामध्ये अक्षरशः बुडालेले आहेत. आणि मग सायलीला घेऊन प्रताप आणि चैतन्य येतात आणि अर्जुन उठून शुद्धीवर आलेला असतो. अर्जुन जेव्हा शुद्धीवर आलेला असतो तेव्हा एक गोष्ट मात्र इतकी भारी घडलेली असते. अर्जुन शुद्धीवर येतो आणि त्या क्षणी अर्जुनकडे तिथं आलेले अर्जुनच्या समोर सायली दिसते आणि अर्जुन जाम खुश होतो. घरातले सगळेजण पाहतात की एका सेकंदात तो अर्जुनमध्ये झालेला बदल असतो. आणि मग पूर्णाजी म्हणते की सायली आणि अर्जुन, तुम्हाला दोघांना माझ्या अटी मान्य करायला लागतील तरच मी तुमच्या या लग्नाला परवानगी देणार आहे. हे तरच तुमची बाजू मी समजून घेणार आहे, अन्यथा मी तुमची बाजू समजून घेणार नाही. जेव्हा पूर्णाजी असं म्हणते तेव्हा सायली म्हणते की सांगा मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते की तुम्हाला दोघांना 1 वर्षाच्या आत मला पतवंड द्यावं लागेल. सुभेदारांचा वारस 1 वर्षाच्या आत या घरामध्ये आला पाहिजे. 1 वर्षाच्या आत पाळणा हल्ला पाहिजे. हे जेव्हा पूर्णाजी बोलत असते तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात आणि पूर्णाजीची ही अट मान्य करतात. तेव्हा मात्र सायलीला कळत नसतं की अर्जुन सरांनी ही अट मान्य केलेली आहे,
पण अर्जुन सरांच्या मनात काय आहे अजूनही सायलीच्या मनात त्या शंका असतात. परंतु इकडे चैतन्य आणि कुसुम त्याचबरोबर मधुभाऊ सर्वजण तिथं असतात आणि सगळेजण सायलीकडे पाहतात. अर्जुन आणि सायलीने पूर्णाजीची ही अट मान्य केलेली असते आणि तिथंच बँड वाजलेला असतो तो म्हणजे प्रियाचा. एकतर प्रिया त्या दोघांना वेगळं करण्याचा एवढा प्लॅन केलेला होता, पण तो सगळा प्लॅन फेल झालेला असतो आणि प्रिया पुन्हा तोंडावर पडलेली असते. अर्जुन सायली 1 वर्षाच्या आत आता पूर्णाजीला वारस देणार असतात, पतवण देणार असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.